हाय हॅलो, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण आहे। तर मग ही बी जॉबवर न येताना हे आज कामावरून लवकर आलेत आणि भिजून आलेत आणि ही अण्णा पण भिजून आला होता, पण ती जरा लवकर आला होता। तर मग ठरलंय की आता ही गारटून आलेत तर भजी करायची ठरलंय आमचं। तर तयारी काय काय झाली भजीची तुम्हाला दाखवते। तर इकडं अण्णा कांदा चिरतोया आणि ही मोक्षला बी आणाय गेलेत आणि कोथिंबीर बी घेऊन येणार आहे। तर आम्ही आता सगळे मिळून भजी करणार आहे, मी एकटी नाही करणार, ही बी करू लागणार आहे ती, कारण ही बी दोघं कधी कधी म्हणजे मी नसल्यावर ह्यांनी बनवून खाल्लेत, तर ह्यांना बी चांगले येते ती बनवाय। तर काय इथं कांदा एवढा घेतलाय, एवढा सोडलाय त्यानं, बस करायचं का नाही अजून घे, अजून त्यानं तरी सगळी टुपलीच घेतली या चिरायला, आणि कांदा चिरायला लय एक्सपर्ट आहे म्हणून ह्याच्याकडे कांदा चिरायचं दिलंय। तर मी इकडं आता एवढा लसूण सोलून घेते, कारण थोडा लसूण मिरची आणि जिरं बारीक करून टाकणार आहे मी। तर छान लागतं लसूण बी थोडा टाकल्यावर, तर काही जण टाकत असतील काही जण नसतील टाकत, तर मी टाकणार आहे थोडा। तर इकडं अण्णा कांदा चिरायला लागलाय, आता सोलून घेतलं त्यानं एकदम पाठीत होता एवढा इथं, हे एकदम सोलून घेतलं आणि आता चिरून घेतोया। तर आम्ही जास्त क्वांटिटीत भजी बनवणार आहे, म्हणजे आम्ही आता जर वेळेस बनवतो ती खूप कमी बनवतो, तर आता थोडी जास्त बनवणार आहे कारण मन भरून खायची येते, तर आम्ही जास्त बनवणार आहे त्यामुळे जास्त कांदा घेतलाय। आमच्यात भजीची पार्टी करणार आहे, बाहेर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे भजी खायची इच्छा झाली सगळ्यांना, आणि आम्ही प्रत्येकाने काम वाटून घेतलेले आहेत। मला कांदा कापायचं काम आलेलं आहे, कारण मी सारखं कांदा कापून देतो आणि ते मला जमतं। आणि मित्रांनो, तुम्ही पण असं पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाचं वातावरण झाल्यानंतर तुम्हाला पण भजी आवडतात काही सांगा खाण्यासाठी। आम्हाला खूप आवडतात भजी खायला, आणि आज सर्वांचीच इच्छा झाली भजी खायची का, तर आम्ही सगळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो या, त्यामुळे आता पाठीतच पीठ भिजवणार आहे मी, तर तुम्ही पुढे बघचालच। तर बाहेर तर एवढी थंडी वाजते की बसच, कारण दरवाजा उघडला आणि खिडक्या उघडल्या तर खूप म्हणजे खूप थंडी लागते। तर खरंच भजी गरम गरम खायला खूप मजा येणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर बघा ही इकडं कोथिंबीर घेऊन आलेत, छान आणली कोथिंबीर, ह्यांच्याकडे काम होतं बाहेरचं सामान आणाय। कितीला भेटली कोथिंबीर? 40। तर ही 40 रुपयाची कोथिंबीर आहे, एवढी कशाला आणायची मग? तर कोथिंबीर तर खूपच महाग आहे का, ही 10ला गड्डी होती ती 40 रुपयाला झाली आहे, तर ह्यांनी 10ची आणायची तर 40ची गड्डी घेऊन आलं ते। कट करा ती पटकन, अन्न चाकून कर, आधी ओली झाली अजून त्यात। मोक्ष पण आलाय हा का ट्युशन वर, मोक्ष भिजला का पावसात? नाही, आणि तुम्ही बघू शकता किती खराब आहे कोथिंबीर, हो का 40ला। तर आता काय अण्णाने सगळा कांदा चिरलाय का, तर ते पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घेतोय। तर जास्त नाही मी घेतला का, एवढाच लसूण घेतलाय आणि जास्त करणार आहे तरी पण एवढाच लसूण घ्यायचा, जास्त नाही घेणार। आणि आता घेते मिरच्या कट करा, तर आता मी मिरच्या नीट करून घेते, थोड्या लाल पडल्या ते, पण लाल बी आणि हिरव्या दोन्ही मिक्स घेणार आहे सगळ्याच मी आता, आणि जास्त घेणार आहे जरा, आम्हाला खायचे ते झणझणीत भजी। तर आता आम्ही इकडे बेसन पीठ टाकतोय का, तर अण्णाचा हात भरलाय, अण्णाच मिक्स करतोय, मी फक्त टाकते। आम्ही जास्त पाणी वापरणार नाही, त्यामुळे कुरकुरीत होते ते, पाणी नाही यूज केलं। मीठ टाकायचं लगेच, मीठ टाकल्यानं काय होतं पाणी सुटतं लगेच। तर मी कोथिंबीरचं घ्या इकडे,
तर इकडे बघू शकता मी जास्त मीठ घेतले, मीठ घेते टाकून मापातच टाका बस. जास्त आहे लय म्हणजे लयच खराब आहे. तरी पण मी आता चांगली चांगली घेते ह्याच्यातली काढून. आणि कोथिंबीरीचं तर खूप लयच नवाल झाले, एवढी महागाई की बस. मोक्ष काय करतोय? तर इकडं कोथिंबीर घेतली निवडून चांगली चांगली काढून आणि थोडी ठेवली पण चांगली, ही धुणार आहे एवढी. ती नाही कोथिंबीर आणली आणि एवढा सगळा त्यातनं कचराच निघलाय. तर अण्णाला आहे का नाही अचानक कॉल आलाय आणि ती चाललाय आता कामावर. जिरं बी टाकून घेते ह्याच्यात आणि हे सगळं मी करणार आहे मिक्सरला बारीक. मिरची, लसूण आणि जिरं, त्यानंतर टाकते थोडं मीठ. तिकडे बी टाकलंय मीठ, का थोडंच टाकते त्यामुळं बस झालं. तर कोथिंबीर झाली आता चिरून. तर जास्त घेतली कोथिंबीर. तर अण्णाला अचानक फोन आल्यामुळे अण्णा चाललाय आता कामावर. त्याला कांदा चिरला, थोडं पीठ मिक्स केलं, पण फोन आला त्याला त्यामुळे ती चाललाय कामावर. त्याचं सगळं तिकडं आवरून झाले तर ती कामावर चाललाय. आता त्याला आम्ही भजी खायला ती नाही, ती आता महागारी आल्यावर खाईल. तर इथं अण्णाने आधी मिक्स करून घेतलं होतं पीठ, त्याला पाणी सुटलंय. तर आता अजून थोडं आम्ही पीठ टाकलंय, कमी पडलंय म्हणून आता ती मी मिक्स करून घेते चांगलं. आज खरंच आम्ही पहिल्यांदाच एवढी मोठी म्हणजे एवढी जास्त भजी करतोय, कारण आम्ही मोठी पार्टी करणार आहे त्या भजीची. आणि एक आम्ही फक्त पाणी जास्त टाकणार नाही, घेतलंय मी थोडं पाणी पण चुकून लागलं तर, पण जास्त नाही टाकणार. पाणी मीठ टाकल्यामुळे भरपूर सुटलंय ह्याला. तर मी आता कोथिंबीर बी टाकून घेते. तर फायनली आता बघा इकडं मी कोथिंबीर बी टाकून घेतली आणि छान मळून घेते. आणि खरं सांगू काय, खूप छान पाणी सुटलं ह्याला आणि छान झालंय मिक्स पण. तर पाऊस चालू असताना भजी खायची मजाच वेगळी असते. तर मी पाणी घेतलं होतं हा का की मला वाटलं थोडं टाकावं लागेल, पण पाणी टाकायची अजिबात गरज पडली नाही. मीठ टाकल्यामुळे एवढं पाणी सुटलं ह्याला. तर तुम्ही बघू शकता अजिबात पाणी टाकलेलं नाही, ग्लास भरून घेतलेला आहे असं आहे. तर पीठ लय छान मळून झालंय. आता फक्त हे मिक्स करायचं, मिरची हळद ही गोष्टी राहिल्यात मिक्स करायच्या. होय तुला द्यायचंय का मग? का जा की फिरायला, तुला आवडतं ना? हा किती चॉकलेट दिले ती आणि आम्हाला पण दिले ती ना. दीचं लवकर सगळं आप्पाला मला पटकन एक एक द्यायचंय मला. एक एक द्याय सांगितलं ही मला एवढी मला. तर इकडे तेल गरम करायला ठेवलंय. तर चांगलं कडक झाल्यानंतरच भजी सोडणार आहे, तोपर्यंत गरम होते. भांडी होती थोडी, मोक्षला शिरा ही केला होता मी मला, तर तेवढी धुवून घेतली. अजून तेल गरम होतंय तोपर्यंत. आणि पीठ बी भिजवून ठेवलंय, पीठ बी भिजतंय आणि तेल पण गरम होतंय. त्यानंतर मग भजी तळून घेणार आहे. बाहेर तर भयानक पाऊस चालू आहे का, म्हणजे पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की कधी पाऊस येतोय, पण एकदा पाऊस यायला लागला थांबत नाही. त्यावेळेस आपण म्हणजे अजून तर काहीच नाही, पण पुढं पुढं तर लय कटाळून जातो आपण. सगळ्यांनी मिळून भजी बनवते, जसं की असं नाही की मी एकटीनच बनवले ती. तर ह्यांनी पण मदत केली, अण्णानं पण केली, मी पण केली. फक्त मोक्षनं केली नाही काहीच मदत. फक्त मोक्ष बिनकामी आहे आमच्यातला. मोक्ष फक्त काही काम करत नाही आमच्यातला. चॉकलेट दिलं होतं ना, आता कधीच नाही देणार. बर नाही, आमचा मोक्ष पण लय कामाचा आहे का. बस का आता देणार का चॉकलेट? हा
शूट घेतलंय थोडंफार. तर कशी झालेत भजी ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि बाहेर तर पाऊस चालूच आहे, तर आम्ही आता भजी सगळी खाणार आहोत. तर तुम्ही पण सर्वांनी भजी खायला या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.